केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन 15,000 रुपये इतके मिळालेच पाहिजे। लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचारी महिलांना प्रथम प्राधान्य द्यावे, 20 लाखाची विमा संरक्षण मिळावे अशा विविध मागण्यांसाठी येवला येथे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी राज्यव्यापी महिलांचा मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शालेय पोषण आहाराच्या महिलांनी येवला तहसील कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढत सरकार विरोधात घोषणा दिल्या। तालुक्यामध्ये राज्यव्यापी मोर्चा गेल्या 20 वर्षापासून शालेय पोषण आहाराच्या महिला काम करतात आणि त्या 84 रुपये रोजाप्रमाणे काम करतात आणि त्या 84 रुपये रोजाप्रमाणे जर बघितलं तर आज महागाई मोठ्या प्रमाणात आहे। आज मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाबतीमध्ये 1000 रुपये पगाराची वाढ केली, पण आमची मागणी 15,000ची आणि 15,000ची मागणी अजून अद्याप आमची पूर्ण झालेली नाही। आज तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची बाजू जर बघितली तर शाळेवरती त्यांना टॉयलेट साफ करावं लागतं, गाव पातळीवरती त्यांच्यावरती चोरीचे आरोप केले जातात। म्हणून आज आम्ही हा राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे की राज्य शासनाकडे मागणी आणि राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंकडे मागणी की या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना तातडीने 15,000 रुपये हे वेतन मिळालं पाहिजे आणि कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि 20 लाखाचा विमा संरक्षण दिला पाहिजे। जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये जी आलेली आहे आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं एक आव्हान आहे की शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना हे पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, कारण या महिलाच आहेत आणि ह्या महिला जर आपण बघितलं समाजामध्ये 84 रुपये रोजाप्रमाणे काम करतात, म्हणजे समाजामध्ये अतिशय लज्जास्पद काम करतात। म्हणून पहिलं प्राधान्य मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये शालेय पोषण आहाराच्या महिलांना मिळालं पाहिजे। त्यांना कुठेही कागदपत्राची अटी शर्ती लागू झाल्या नाही पाहिजे, डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये आले पाहिजे। शालेय पोषण आहार आम्ही 2003 पासून करतो, पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्याला सांगितलं। आमच्याकडं शिंदे सरकार आले त्यांना पण नियोजन दिलं, तुम्हाला सांगते पंकज आली त्यांना पण नियोजन दिलं। आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो, पण हे जे लाडकी बहीण योजना काढली शिंदे सरकारनी पण आम्हाला काहीच नाही मान्य झाले। आम्ही 600 रुपयापासून केलो, आता त्यांची लाडकी बहीण त्यांची कोपऱ्यातली निघाली। अरे सावतर बहीण सकाळी कामाला येते तिचा कोणी विचार करत का? नाही, आम्ही इतके मुलं बाळ सोडून येतो माहितीये का? आमच्या घरचे लोक आम्हाला म्हणते तुम्हाला काय परवडतं, काय मिळणार आहे तुम्हाला, तुम्ही मरून चालले तर तुम्हाला काही मिळणार नाहीये। पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं, आमचा जीव भाऊ उभा राहिला आमच्या पाठीशी, त्याच्या जिरा आंदोलन होते ते आम्ही आमच्या भावासंग पाठीशी उभा राहू, हे आमच्या माझी कळकळीची विनंती। 15,000 आम्हाला किमान मानधन मिळालंच पाहिजे। आमची एवढीच कळकळीची विनंती ही लाडकी बहीण यांनी योजना काढली ही काहीच पटली नाही, पण आमच्या आम्ही अंगठ बाजार आहे ते म्हणले हे कागदपत्र काढा ते कागदपत्र काढा आणि तुम्हाला 15,000 रुपये तुम्हाला 2,500 रुपये येतं मानधन, तुम्हाला हे मिळणार नाही, पगार मिळणार नाही, हे लाडक्या बहिणीची योजना तुम्हाला मिळणार नाही। पण कसे नाही मिळणार, आम्हाला नको आहे ती, पण आम्ही जे काम करतो हिचं तरी आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला। दुपारून भांडे घासायला त्याचा 1000 2,000 रुपये महिना आणतात आणि आम्ही काय करतो 1500 रुपयावर खिचडी करतो, आमचं कोणीच काही करीत नाही। शिंदे सरकारला पण नियोजन दिलं, आम्ही सगळ्या पंकजाताई मुंडे पैठणला आले त्यांना पण नियोजन दिलं, पण आमचं कोणीच काही करीत नाही। पण शिंदे सरकारनी देवेंद्र फडणवीस एवढा आमचा सगळ्यांनी विचार करावा, माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की त्यांना हात जोडून सांगते। पण आम्ही जिथं मोर्चा